वर्धा में लंबित मांगों को लेकर भूमि अभिलेख कर्मचारी कृति समिति महाराष्ट्र राज्य के बैनर तले जिलाधिकारी कार्यालय के सामने काम बंद आंदोलन किया गया। कर्मचारियों ने तकनीकी वेतन श्रेणी लागू करने, भूमि सर्वेक्षण और परीक्षण भूमि सर्वेक्षण पदों के वृद्धि तथा विभाग के निजीकरण का निर्णय रद्द करने की मांग उठाई। बड़ी संख्या में कर्मचारी आंदोलन में शामिल हुए और सरकार से शीघ्र निर्णय लेने की अपील की। सर्वप्रथम आम्ही आमच्या संपामुळे जी जनता ज्या जनतेला या जनतेची कामं भूमी अभिलेख विभागाकडून होणार नाही त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्यांची सर्वांची माफी मागतो। आमच्या मागण्या तांत्रिक स्वरूपाच्या आहेत। स्वामित्व योजनेअंतर्गत जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गावठाणाच्या आम्ही मिळकत पत्रिका सनद तयार केलेल्या आहे त्याच्या फेरफार त्याच्या मोजण्या त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी प्रमाणे आमची अशी मागणी आहे की प्रत्येक 4-5 गावामागे एक परिरक्षण भूमापक असावा। ती एक प्रमुख मागणी आहे। आणि दुसरी मागणी तांत्रिक स्वरूपाची आहे जी आमची 2012 मध्ये या विभागाची भूमी अभिलेख विभागाची शैक्षणिक अर्हता बदललेली आहे। ती पूर्णतः तांत्रिक केलेली आहे, परंतु त्या तांत्रिक कर्मचाऱ्याला त्या तांत्रिक अर्हतेला जोडून जी मागणी शासनाने मान्य करायला पाहिजे होती ती तांत्रिक वेतन श्रेणीची मागणी शासनाने आजपर्यंत पूर्ण केलेली नाही। साधारण या गोष्टीला आज 15-16 वर्षाचा कालावधी झालेला आहे। त्याच्यामुळे आणि आम्ही आजपर्यंत या 15-16 वर्षामध्ये शासनाकडे या गोष्टीचा बरेचदा पाठपुरावा केला, परंतु शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून त्याला केराची टोपलीच दाखवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आज नाईलाजाने आज रोजी किंवा आता आमचा जो असहकार आंदोलन चालू आहे त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावं लागलेलं आहे। तर आम्ही 17, 18 ते 20 हे काळ्या फीत लावून आंदोलन केलेलं आहे। मोजणीचं सर्व साहित्य कार्यालयात जमा केलेलं आहे आणि 23 ते 27 हे 5 दिवस आम्ही असहकार आंदोलन म्हणून कार्यालय प्रमुखाकडे अर्जित रजेचे अर्ज दिलेले आहे। आणि खरा संप आमचा 2 तारखेपासून बेमुदत आहे। या 2 तारखेपासून आम्ही जोपर्यंत आमच्या पुढील मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संपावर कायम राहणार आहोत। आणि ही फक्त या वर्धा जिल्हा किंवा विदर्भ किंवा नागपूर डिव्हिजन पुरतच मर्यादित नसून हा संप महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कृती समितीने पुकारलेला संप आहे। त्याच्यामुळे हा पूर्ण राज्य स्तरावर आहे आणि राज्य स्तरावरील सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही यापुढे संप मागे घेणार नाही।